रूपा, रूपा, काय झालं? काऊन झोपली? हा, आज उठा नाही लागत काय म्हटलं? अजी, आज मला बरंच नाही लागून राहिलं. लयच भारी भारी पोट लागते. कामच नाही करूशा वाटत. लय त्रास होऊन राहिला आता मले. ह्या लेकराचा लयच त्रास होऊन राहिला. राणीच्या वेळेस तरी त्रास नाही झाला, तेवढा त्रास होऊन राहिला आता मले. हा, लयच त्रास होऊन राहिला. काऊन काय झालं आता? कालपर्यंत तर ठीक होती तू. हा ना, आज काय झालं? अव, ठीक नाही आहे मी, पण तुम्हाला वाटू नाही देत मी त्याच्यानं. नाही तर मला एवढ्यात भारी भारीच लागून राहिलं माय पोट. लयच भारी लागते. बसाव तर बसणं नाही होत, बसून कामं करणं नाही होत, वाकणं नाही होत. झाडू लावा म्हणतो तर ना झाडू लावणं होत, ना पोछा लावणं होत. हा, भांडे मी कशी मशी घासून राहिली आता. असं वाटून राहिलं का कधी 9 महिने कंप्लीट होते ना कधी बापा लवकर बाहेर येते. खरंच सांगून राहिली, लयच त्रास होऊन राहिला आता मला. थोडेसे दिवस. हा, 1 महिना बी नाही आता. डिसेंबर महिन्यात आजचा झाला समज. हा, अजून 1 महिना. 1 महिना नाही, अजून 15-20 दिवस. हो बापा, लवकरात लवकर डिलिव्हरी होऊन गेली पाहिजे. वाट पाहणं चालू आहे. हा, लवकरात लवकर झाली पाहिजे. लवकरात लवकर कशी होईल म्हटलं डिलिव्हरी? हा, पूर्ण 9 महिने कंप्लीट होईल तेव्हाच होईल ना. हो, ते आहे. पण एक एक दिवस मोजून राहिली मी. असं वाटते कधी 17-18 तारीख येते जानेवारी महिन्याची आणि कधी माझी डिलिव्हरी होते. थोडेसे दिवस. आता संक्रांत जवळच आहे. हा, आजची 31 तारीख तर आलीच. हा, उद्यापासून नवीन वर्ष लागते 2026. हा, मग तू काय टेन्शन घेऊन राहिली आता? टेन्शन नाही घेत मी, कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही घेत. पण आता आखरी दिवस चालू आहे ना, तर लय भारी भारी लागून राहिलं. त्याच्यानं लोटली होते मी. मग आज कामं गिमं नाही करत काय? स्वयंपाक गी नाही बनवा लागत काय? कामाला जाऊन राहिलो ना मी. आज ना तुम्ही कामाले? काहून? कुठं पाठवायचा विचार आहे मला? कुठं जाय म्हणतं? कुठं नाही. आज 31 तारीख आहे ना, 31 डिसेंबर. तर काही पार्टी वाटी नाही पाहिजे का म्हटलं 31st ची? तर आणा म्हटलं पार्सल जेवण बाहेरूनच. आनंद ना, संध्याकाळी घेऊन येईन. हा, करू मस्त मग 31st ची पार्टी. हा, पण आता सकाळसाठी तर काही बनवा लागत. बनवून घ्या ना मग, तिखट भात बनवून घ्या. अच्छा, तर आज तू सुट्टीवर आहे मग, कामं नाही करत नाही? बरं ठीक आहे, आराम कर, बनवून घेतो मी भात. आत्याबाई आहे ना, तर आत्याबाईले बनवायला लावा. तुम्ही कायले बनवता? बाहेरात जा ना तुम्ही. राहू दे ना, काय आईले त्रास देता आता? बनवतो ना मी. भात बनवायला काय टाइम लागते काय? पटकन तिखट भात बनवतो, जेवण करतो आणि जातो मग वावरात. तुले देतो मस्त गरम गरम ताट वाढून. आई आहे, ताईले बनवायला लावला असता भात. जाऊ दे ना, नाही तर आणखी घन घन कर नाही. कामं करायला लावते आणि कामं करायला लावते. एक तर ती आता बरी झाली. हा, आता तापातून बाहेर निघाली ते. बरं बा, नका सांगू तुम्ही. काम करा, तुम्हीच काम करा आजच्या दिवस. आज मी आराम करतो, उद्यापासून काम करन मस्त. बरं ठीक आहे, करून घे. आजच्या दिवस कामं करून घे. उद्यापासून नवीन वर्ष लागते. हा, मग नवीन वर्षात करशील तू कामं. हो हो. आई, आई, काय झालं सोनी? आई, तांदूळ साफ करून देतं काय तो? तिखट भात बनवतो म्हटलं मी. रुपाले काही बरं नाही वाटून राहिलं आज. तर तिखट भात बनवतो, जेवण करतो आणि जातो म्हटलं मग वावरात. तर करून दे ना मग. किती तांदूळ घ्या लागते तर? 2 वाट्या घ्या लागते का 3 वाट्या घ्या लागते तर? 3 वाट्या होऊन जाईन. कर ना मग. 3 वाटी तांदूळ घे आणि साफ करून दे. भात गीत मीच बनवतो. तिखट भात बनवून राहिलो मी. तर खाशील ना तू? का तुझ्यासाठी काही अजून बनवा लागन? भाजी पोळ्या? बरं जाऊ दे ना, भाजी पोळी कायले बनवतं? बरं नाही वाटून राहिलं म्हणते रुपाले, तर खाऊन घेईन ना. हो, तेच म्हटलं. जर भाजी पोळी पाहिजे असेल तर 2 पोळ्या बनवून घेजो तुझ्यासाठी. हा, आमच्यासाठी नाही बनवलं तर चालते, पण तुझ्यासाठी बनवून घेजो वाटलं तर. नाही नाही, राहू दे ना. पोळ्या गिळ्या नाही बनवत बसत मी, भातच खाऊन घेईन. काहून ताप आला काय रुपाले? नाही आई, तापगी नाही आला. आता तो 9वा महिना चालू आहे ना तिचा. तर तिच्यानं तिला भारी भारी लागते. बसा उठायला त्रास होते ना. तर आज जास्तच भारी भारी लागून राहिलं म्हणते पोट. तर आजच्या दिवस आराम करतो मी, अशी म्हणत होती ते. अच्छा अच्छा, करू दे ना मग, तिला आराम करू दे आजच्या दिवस. करतो ना मग मी. तांदूळ साफ करतो, तोपर्यंत तू कांदे मिरच्या कापकूप करून ठेवून दे. टमाटर घे. हो, तेच म्हटलं मी. आलू टमाटर वाटाणे घे. मस्त मी तिखट भाताची तयारी करतो. तोपर्यंत तू तांदूळ साफ करून देऊन दे. ठीक आहे ना. 9वा महिना चालू आहे म्हणते. आता जा लागन बाप्पा मले नेहाच्या गावाले. नाही तर डिलेवरी गी झाली तर अजून इथं कामं करायला लागन मले. हो, तशीच करतो. आता मस्त चान्स आहे नेहाच्या घरी जावाचा.
म्हणून आजची 31 तारीख आहे, उद्या 1 तारीख आहे, नवीन वर्ष चालू होते उद्यापासून. तर नवीन वर्ष साजरा करायला जातो बा मी 2026. आणि राहतो मस्त तिकडेच मग 2-3 महिने, येतच नाही. आणि इथं गीतं राहीन. आणि ह्या 8-15 दिवसात जर डिलेवरी झाली तर मायाच मागं कामं राहीन. आणि आता मायानं काही कामं होत नाही. टोंगळे दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते. माया दुखणं मायानं नाही सुधरून राहिलं. आणि इथं कामं कोण करत बसन. डिलेवरी होईन तर बोलावून रुपा तिच्या मायले, राहीन एखादा महिना आणि चालली जाईन मग. चाल गड्या, पहिले तांदूळ साफ करतो आणि मग म्हणतो सुनीलले. कलाबाई काय चालू आहे? काही नाही बा, तांदूळ साफ करून राहिले. कुठं चालल्या इकडे दोघी जणी? कुठं नाही, तुमच्याच घरी आलो आम्ही दोघे जणी. काम आहे तुमच्या संग, पैसे काढा म्हटलं. पैसे किती आहे तुमच्याजवळ? काढा बरं, गड्ड्या काढा म्हटलं पटापट. काढा पैशाचा नोटा किती काय आहे तर तुमच्याजवळ, पाहिजे आता आम्हाला. काहून कुठं चालले तुम्ही दोघी जणी? चालले काय गाव सोडून? नाही हो कलाबाई, गाव सोडून की नाही चाललो आम्ही. 31st ची पार्टी म्हटलं. आज आल्या या, पार्टी नाही करत काय काकून, पार्टी नाही करत काय काकून. मी म्हटलं आता वेळेवर पार्टी होते काय, होईन काय आता वेळेवर? कोणाजवळ पैसे राहते नाही राहत. काल काही आल्या नाही, काल एवढा मोठा दिवस गेला तर आज आठवण आली त्याले 31st ची पार्टी. हाव काय? हो, तर पार्टीसाठी पैसे जमा करणं चालू आहे, 200-200 रुपये तर पाहिजे होते बा. माय तर माझ्याजवळ तर पैसे नाही आहे. सुनील जोडून घ्या, नाही तर मग रुपा जोडून घ्या. रुपा कुठं गेली? रुपा काय आहे ना, आराम करून राहिली, ते लोटली आहे. काहून, बरं नाही वाटून राहिलं काय तिले? बरं गिरं आहे, पण आता 9वा महिना चालू आहे तर काम काही बरोबर होत नाही. बसणं नाही होत, उठणं नाही होत. भारी भारी लागून राहिला आता तिले. आता दिवस जवळ आले ना, त्याच्यानं आता या 15 दिवसात तर होतेच तिची डिलेवरी. अच्छा, हो, दिवस जवळ आले का तसंच वाटते ना, भारी भारीच लागते. पोरग होईन काकू रुपाले, म्हणूनच भारी भारी पोट लागते. पोराच्या वेळेसच एवढा त्रास होते, नाही तर पोरीच्या वेळेस डिलेवरीच्या दिवशीच त्रास होते. म्हणजे डिलेवरीच्या दिवशी जास्त त्रास होते, नाही तर तसा त्रास गॅस नाही राहत म्हणा. पोराच्या वेळेस लय त्रास होते. पोरगच होईन तिले. होईन तर चांगलंच आहे हो, पोरगी आहे तिले. पोरग होईन तर पोरगीनं पोरग होऊन जाईन. नातून म्हटलं कलाबाई, तुम्ही तर 1000 रुपये दिले पाहिजे आम्हाला पार्टी करायला सौखुशीनं. मागाचं काम नाही पडलं पाहिजे तुम्हाला. आणि तुम्ही देत नाही ना. रुपाले मागा, सुनीलले मागा. तुम्ही कधी काढून म्हटलं? कुठं घेऊन जाण पैसे? कुठं नाही न्या लागत, सगळं इथंच ठेवा लागते. इथं सोडून जा लागते, आपल्या संग काही नाही जात म्हटलं वरत. काढा पैसे, मस्त खाऊन पिऊन खुश राहा, पार्टी करा, एन्जॉय करा. आता 2026 लागते, पार्टी करू आपण. डिस्को गाण्यावर डान्स करता ना माझ्या संग? दोघी जणी नाचू आपण मस्त, हात पकडू पकडू. हात पकडू पकडू नाही हो बाई, जमत नाही बापा. माय पाय दुखते. पहिले नाचत होती, पण आता डान्स वास नाही जमत. काय होते, दुकानच ना, पाय दुकान तर मालिश करून मस्त झोपून जा. पण एन्जॉय तर होऊन जाईल. तुमचं फेवरेट गाणं कोणतं आहे ते सांगा मला. कोणतं आवडते तुम्हाला? तर स्पेशल तुमच्यासाठी वाजवून म्हटलं मी 2-4 गाणे सांगा. शांता काकू, यायले पहिले ना जा रुपाच्या सासूले. कधी आहे पार्टी? आज आहे का उद्या आहे? उद्या ना. आता कुठं पार्टी जमते, अजून तर पैसे नाही जमा झाले. तर गुलाबजामुन बनू म्हणते, नवीन वर्षाची सुरुवात. काही गोडधोड खाऊनच केली पाहिजे ना नवीन वर्षाची सुरुवात. हो हो हो, तर मस्त गुलाबजामुन, खीर, पुऱ्या, तिखट भाजी, मस्त स्वयंपाक बनवायचा ह्या वर्षी. दरवर्षी तर आपण अशी 31st ची पार्टी बनवतो साधं साधं, पण ह्या वर्षी चांगलं बनवायचं आहे. अच्छा, तर 200 रुपयात होऊन जाईन मग. तर आपण आहेच किती, 8-10 जणी. पूर्ण गाव थोडी जेवण देवायचं आहे आपण. मैत्रिणी आम्ही आता 8-10 जणी आहे. सगळे जाऊन 200-200 रुपये घेणं चालू आहे. आता 10 जणी आहे तर 200-200 घेतले तर किती होते मग? 2000 होईन. 2000 काय, जेवढं होईन तेवढं तर होईन. बाकीचं पीठ आहे ते पाहता येते मग. नाही काय प्रीती, गहू तांदूळ काय आहे तर एवढं मोजा नाही लागत ते. नाही तर काय मग, आता पीठ बी आपल्याला लय मोठं थोडी लागन. 4 किलो, 4-5 किलो. नाही तर काय मग, होते बरोबर होते. ते केलं तर सगळंच बरोबर होते. पण उद्या तर मी नाही आहे व. काहून, उद्या कुठं चालल्या तुम्ही? उद्या जाऊन राहिले मी नेहाच्या गावाले. नेहाचा फोन आला होता, तर आई म्हणते ये म्हणते, इथंच म्हणते आपण नवीन वर्ष साजरा करू. तर ये म्हणे, उद्या आपण घरी खीर पुऱ्या बनवू म्हणे. काय कलाबाई तुम्ही, मस्त पोराच्या घरी राहा, पोराच्या घरी नवीन वर्ष साजरा करा. तुमचं घर होय ना, मग स्वतःच्या घरी साजरा करा. आणि मग 2 तारखेला जा. झालंच आहे, उद्या मस्त पार्टी आहे आपली. पार्टी वाटी करून आरामात जा. नाही व, आता माझ्या पोरीनं मोठ्यानं फोन लावला मले, आई येणं. ते तर मला आजच म्हणत होते, पण मी म्हटलं आज नाही येतो, उद्या येईन म्हणत होते. तर उद्या मग तिकडे तयारी आहे माई, नाही तर आली असती बा तुमच्या पार्टीत.
बरं जा बा मग, आता पोरीच्या घरी नवीन वर्ष साजरा करायचा आहे तुम्हाला तर. चला मग काकू, रुपाजवळूनच घ्या लागन पैसे. हो चाल ना, रुपाले भेटून घेऊ. हो हो चला मग. करा मग कला बाई, करा म्हटलं स्वयंपाक. हो हो करतो करतो. तिखट भात बनवतो आता. काय तिखट भात बनवता? चांगला चांगला माल बनवत जा म्हटलं. चांगला माल बनवत जा, तुम्ही खात जा, तुमच्या सुनीले देत जा, नाती नाही. काय हे तिखट भात आणि तिखट भात? थोडेसे दिवस आहे, मस्त चांगलं चांगलं खा ना. का बनू मला काय लवकर हाकलाचा विचार आहे काय वरत? थोडेसे दिवस आहे, थोडेसे दिवस आहे. तू या घाईनच आता वर चालली जाऊ काय मी? सांग बा. जेव्हा जाईन तेव्हा जाईन लेकाले. प्रीती माय मागच भिडते, चांगलं चांगलं खात जा, पैसे काढत जा. काय माहित बापा, लवकर हाकलाचा विचार चालू आहे काय तर. नाही नाही, तुम्हाला वाईट वाटत असन, पण तसं नाही. मी मजाक मजाक म्हणतो, खरं खरं नाही म्हणत बा. नाही तर तुम्ही मनावर घ्या, तुमच्या पोराले सांगा, पोरीले सांगा का प्रीती अशी म्हणते, लवकर जा लागते, आता थोडेसे दिवस राहिले. आम्ही मजाक मजाक म्हणतो, गंमत करतो. आता आपण आता कोणाचं कधी सांगते ते काय, त्याच्यानं म्हटलं आपले म्हणजे आपला प्रत्येक दिवस चांगलाच गेला पाहिजे. मस्त सकाळी उठलं पाहिजे, देवाचं नाव घ्या, चांगला दिवस गेला पाहिजे हसी खुशीनं. आता माहित तो किशोर म्हटलं, किशोर ओळखता ना? काय हो शांता, नवऱ्याचं नाव घेते म्हटलं ये. कशी आहे ये? नाव नाही घेत, किशोर बुवा. बुवा कशा माईकडले बुवा? हेक्कडवाणी फुगून जाते म्हटलं, पण मी नो टेन्शन. टेन्शन नाही घेत मी, कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही करत. मस्त तुम्ही टेन्शन घेता काय घ्या, तुमचा दिमाग होतो. तुमच्या बरोबर मी काही माझा दिमाग खराब नाही करत. त्याच्यानं मी तुम्ही फुगता फुगा, मी नाही फुगत. त्याला फुगू देतो आणि मी खुश राहतो. त्याच्या बरोबर मी कायले दिमाग खराब करू माय, मी कायले टेन्शन घेऊ? नाही काय टेन्शन घेऊन काय करायचं आहे? उलट तब्येत खराब होते, बिमार पडते, चिंता रोग होते. त्याच्यानं टेन्शन नाही घ्या, जे होईन ते पाहायला जाईन. मस्त आले कजून संध्याकाळी त्याला गरम पाणी देतो, पाय धुवाले. पाणी गरम करून ठेवतो, आल्याबरोबर चहा देतो. सकाळी रागात राहते आणि संध्याकाळी चांगलीच बोलते. मग त्याच्यानं मी माझा दिवसभर काय त्याचाच विचार करत राहू काय? मले जोरात बोलले, मला ह्या शब्दानं बोलले, त्या शब्दानं बोलले, मी काहीच धरून नाही ठेवत. मस्त खाली खाली हृदय एकदम खाली ठेवतो मी. माझ्या हृदयात कोणत्याच गोष्टी साठवून नाही ठेवत. चांगलं आहे ना मग, असंच तर पाहिजे. बरोबर नाही काय कलाबाई? काय गोष्टी मनात धरून ठेवा? गोष्टी मनात नाही धरून ठेवा लागत, राग वाढते. हे बी अशी आहे प्रीती, हिच्या संग गेलं कुठंही का गोष्टीच करते. हे आतापर्यंत 2-4 घरी जाणं झालं असतं आमचं. इथं आली तर लागली तुमच्या संग बोलाले. आता चाल बापा प्रीती, चाल बरं पटकन, रुपाले भेटू. पैसे काय म्हणते ते आज देते, उद्या देते. आणि चाल मग पटकन, तिकडे जायचं आहे आपल्याला समोर. आशाच्या घरी, मंदाच्या घरी, राधाच्या घरी. तिकडे जावाचंच आहे अजून. आम्ही इकडेच घुमून राहिलो. काय चला तर मग भेटून घेऊ. हो चाल. अव रुपा, काय झालं? काऊन झोपली? मावशी तुम्ही? हो आलो बा, असंच घुमत घुमत प्रीती आणि मी. काऊन काय झालं रुपा? बरं नाही वाटून राहिलं काय? नाही प्रीती ताई, बरं बी वाटून राहिलं, पण हे पोट म्हटलं लयच त्रास होऊन राहिला मला या लेकराच्या वेळेस. तर त्याच्यानं लोटली आहे मी. आज म्हटलं मी कामच नाही करत, आजच्या दिवस आराम करतो. राणीच्या बाबाले म्हटलं आज तुम्हीच करून घ्या म्हटलं काम, आणि उद्यापासून करून बा म्हटलं मी. आज मला आराम करू द्या. रोज रोज कामं करू करू थकून जातो ना मावशी मी. कामं करायला कोणी आहे नाही, आणि माझी सासू तर कामच नाही करत. तिले दिसत, तिच्या डोळ्यानं जरी दिसन ना तरी ते काम नाही करत. अम्माय हो, तुझी सासू म्हणे उद्या चालली म्हणे बा मी पोरीच्या गावाले. काय बोलता, गावाला चालली? हो ना, उद्या गावाले जातो म्हणे मी. अमाय लोट ना, तू काऊन उठून बसली? लोट, आम्ही तसं चाललो बा. काही नाही होत, सहज लोटले मी. बोला ना. आता बाहेर भेटली मले तुझी सासू, तर म्हणते उद्या चालली म्हणते मी माया पोरीच्या गावाले नवीन वर्ष साजरा कराले. पोरीचा फोन आला म्हणते, तर जाऊन राहिली म्हणते. नाही तर आली असती बा तुमच्या पार्टीत. पार्टी कायची? हो, आज पार्टी करणार होतो 31ची, पण आता पैसे काही जमा झाले नाही. आणि प्रीती आज आली. मावशी म्हणतो मी बी, काकू पार्टी करू. मी म्हटलं वेळेवर नाही जमत कोणत्या गोष्टी, तर उद्या बनवून घेऊ म्हटलं नवीन वर्षात. अच्छा, तर पैसे जमा करणं चालू आहे का? हो, 200-200 रुपये जमा करणं चालू आहे आता. कोणी देते नाही देत. आता कोणाजवळ राहते काय हो, सगळेजवळ पैसे नाही राहत. कोणाचे कामाचे पैसे भेटायचे राहते, कोणाजवळ राहते. तर आता उद्या माहीत होते किती पैसे जमा होते काय होते. उद्या बनवू म्हटलं मग पार्टी. हाय त्याच्याजवळ, पण आता कुठं गेले काय माहित. राणीचे बाबा तिकडे बाहेर दिसले होते मला. ठीक आहे ना, ते आले का मागतो मी, तुम्हाला फोन लावतो. पाठवून दे जा मग कोणाले तुम्ही, गण्याले. नाही तर मग
कोणाला पाठवून देजा, देऊन देईन मी पैसे. ठीक आहे ना, नाही तर मग राणीच्या साठी पाठवून देजो. बरं बरं. अजून काय म्हणे मग माई सासू? काय नाही, उद्या चालली म्हणे मी, माझ्याजवळ पैसे नाही आहे म्हणे, नाही तर दिले असते म्हणे तुम्हाला पार्टी करायला, तर रुपाले नाही तर सुनीलले माग म्हणे. हा काय, हो तर थोडीशी मजाक मजाक बोलली मी. म्हटलं काय, म्हटलं पैसे पैसे नाही आहे नाही आहे, मस्त खात जा म्हटलं, आता कुठं घेऊन नाही जा लागत, इथंच राहत नाही म्हटलं सगळं काही, आणि काढत नाही ना काही नाही, आणि काय तिखट भात बनवून राहिले म्हटलं मी मजाक मजाक. मस्त चांगला चांगला माल खात जा म्हटलं, तिखट भात खाऊन राहिले. हा काय, पण फोन तर नाही आला नेहा ताईचा, मला बोलताना तर नाही दिसली ते. हा घरीच आहे आता, मी तर घरीच आहे, मला कधीच नाही दिसली ते. आज मी झोपली ना म्हणून आता ते नाटक करून राहिली, असं सगळं माहिती आहे मला माईच्या बुडीचं. आता म्हणत असं हिची डिलेवरी जवळ आली ना, आता मी राहीन तर मला काम करा लागन, त्याच्यानं म्हणत असं आता नवीन वर्ष आहे, काही ना काही सांगून तर जास लागन ना तिले. हा नाही तर बा म्हणून का चालली पाहिजे, मले म्हणून काम करा लागते तर चालली, त्याच्यानं लावा लावी चालू आहे आता, काही तोंडाचं लावते ते, जाले भेटलं पाहिजे म्हणून. हो तर उद्या चालली मग तुझी सासू. मी म्हणू ना तुम्हाला का माई सासूची जोपर्यंत तब्येत खराब आहे तोपर्यंत थांबन ते, आणि जशी चांगली होईल तिले चांगलं वाटन का ते राहतही नाही. माई डिलिव्हरी तर अजिबात करत नाही, पहिलेच म्हटलं होतं का मी माझ्या आईले बोलावन, माझी सासू काही माझ्या कामी पडत नाही, तर शेवटी तसंच होऊन राहिलं. हा आज झोपली मी तर आज म्हणून राहिली ते का मी गावाला जातो, कालपर्यंत तर नाही म्हटलं तिनं. हा मी झोपल्यावरच म्हणून राहिली न ते, आज आराम करून राहिली मी तर, अशी आहे. हा म्हणजे एक दिवस काम नाही करणं होत. माझ्या सासूचं दुखलं सुकलं तर सून दिसते, आणि माय दुखलं सुकलं का तेव्हा नाही समजत गड्या तिले कशी आहे तर ते. जाऊ दे बाप्पा, तशी तर माई काही अपेक्षा आहेच नाही तिच्या जवळून. येशीन तर ये, राहशीन तर राह, करशीन तर कर, नाही तर नको करू, हाय ना माई आई आहे. आता राधा बी इथंच आहे, राधा येऊ शकते. हो आता आहे ना, राधा आहे, पवन आहे, तसं टेन्शन गिन्शन तर नाही आहे म्हणा, आम्ही तर आहेच मग. तुम्ही तर आहेच म्हणा, आता तुम्ही बी हाय, पण काय धाव धाव थोडी यान मावशी माझ्या घरी. धाव धाव थोडी येवाचे राहिले, तुमचे मागं काम गिम राहते, आता वावरातले काम आहे. कधी आहे तर रुपा डिलिव्हरीची तारीख? हाय ना पुढच्या महिन्यात 18 तारीख दिली ते ना, संक्रांत झाल्यावरच होते माझी डिलिव्हरी, नाही तर संक्रांतच्या पहिले बी होऊ शकते. डिलिव्हरीच्या तारखा काही म्हणजे जे तारीख देते त्या तारखेवर थोडी होते. हो तेही आहे, मागं पुढं तारीख होतेच, मागं नाही होत पण पहिलेच होते डिलिव्हरी. हो हो जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, काही नाही हो, सगळं बरोबर होते म्हटलं. निघून जाईन तू, हे बी दिवस निघून जाईन. निघून जाईन काय, निघून जाते दिवस, काही सारखेच दिवस थोडी राहते. काढा लागते आपल्याला. आता डिलिव्हरी झाल्यावर काय फक्त 15 दिवस मावशी, 15 दिवसानं मग बरंच लागते आपल्याला. मग 15 दिवसात तर थोडे थोडे आपणच काम करायला लागतं. हो 2 हप्ते, मग 1 महिना झाला का मग तर काही वाटत नाही. नाही तर काय मग हाय मी आई आहे, मी टेन्शन नाही घेत. उद्या चालली काय तर जाय म्हणून बॅग भर, काय काय आहे तर, आणि काही नेतो म्हणून तर बांधूनही देईन तिले. हो काय करावं आता. बरं येतो मग, नाही तर आम्हाला अजून टाइम होईल, तिकडे जात आहे अजून मंदाच्या घरी, आशाच्या घरी जातो म्हटलं, येतो वसुली करून. अच्छा अच्छा, तर माझ्या पैशाचं टेन्शन नका घेऊ, मी उद्या देऊन देईन तुम्हाला. उद्या कायले आदत देतो. किती द्या लागेल मग? 200 रुपये. उद्या म्हटलं गुलाबजामुन बनवतो मस्त, नवीन वर्ष लागते तर काही गोडधोड खाऊनच सुरुवात केली पाहिजे ना नवीन वर्षाचे. हो हो मस्त गुलाबजामुन, खीर, पुऱ्या, भात, तिखट भाजी, असं मस्त जेवण ठेवू आपण ह्या वर्षी. अरे वा, चांगलं आहे ना. हो ना, स्वयंपाक गिंपाक पाहा लागन माझ्या घरी, नाही तर मग चंद्रकलाच्या घरी. कोणाच्याही घरी केलं तर चालते. हो आता जागा पाहून. बरं कर मग, आराम कर, टेन्शन नको घेऊ. नाही नाही, आणि ॲडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर हा रुपा. सेम टू यू मावशी. प्रीती ताई तुम्हाला पण हॅपी न्यू इयर. सेम टू यू, सेम टू यू. आणि मित्रांनो तुम्हाला पण ॲडव्हान्स मध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज पार्टी करणार होतो बा, पण आज काही वसुली झाली नाही, तर उद्या करतो मग नवीन वर्षाची पार्टी. गुलाबजामुन बनवतो म्हटलं, क्या मग तुम्ही बी ये जा सगळेजण सायंकाळी 7:30 वाजता. आणि आजपासून रोज व्हिडिओ येणार आहे. आणि तुम्हाला मी माफी मागते, 4-5 दिवस व्हिडिओ आले नाही. चला मग व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. आणि खरंच सॉरी मनापासून. अहो आता आले तुम्ही? आत्ताच गेली म्हटलं शांता मावशी, जस्ट गेली. काऊन काय झालं? कायच्यासाठी आली होती तर शांता मावशी? कायच्यासाठी नाही,
पार्टी करून राहिले 31st ची, तर पैसे पाहिजे होते. 200 रुपये जमा करून राहिले, तर दे जा म्हटलं 200 रुपये देऊन देईन मी. देऊन द्यायला पाहिजे होते, कपाटात तर होते पैसे. आता म्हटलं कपाटात आहे का तुमच्या जवळ आहे, त्याच्यानं काही कपाट उघडून नाही पाहिला मी, तर देऊन देईन मग राणीच्या ते पाठवून देईन. ठीक आहे ना, देऊन देतो. कधी आहे मग पार्टी? आज आहे काय? नाही आज नाही आहे, उद्या. आता वेळेवर नाही जमत ना. ठीक आहे ना, संध्याकाळी मग मी पार्सल घेऊन येईन. जेवण मस्त पालक पनीर, भात आणि पोळ्या, तंदुरी रोटी आणा लागन. नाही तंदुरी रोटी नका आणू, मैद्याच्या पोळ्या राहते ते. आणि एक तर 9वा महिना चालू आहे अजून, कायले मैदा खाल्ला होता मला. मैदा खाणं चांगलं नाही आहे ना. साध्या पोळ्या घेऊन ये जा, तवा रोटी. ठीक आहे ना, घेऊन ये. तुझ्यासाठी 2, माझ्यासाठी 3, आईसाठी 2, राणीसाठी घेऊन येईन 1. म्हणजे थोड्याशा जास्तच आणा लागन. हो 2 पोळ्या एक्स्ट्रा घेऊन ये जा. आणि भात तर आहेच, होऊन जाते राणीचे बाबा. 2 पोळ्या माझ्यासाठी, 3 पोळ्या तुमच्यासाठी आणि 2 पोळ्या आईसाठी. आणि राणी तर खातही नाही, 1 पोळी तिच्यासाठी. आणि भात होते, जास्त आणून काय करता? हा, कायले जास्तीचे पैसे देता? ठीक आहे ना, अजून काय काय आणायचं आहे तर व्हॉट्सअप करून देजो मला. ठीक आहे ना. आणि हे म्हणत होती मी, आईनं सांगितलं काय तुम्हाला? हा, आत्याबाई चालली म्हणते ना उद्या. कुठं चालली आता आई? कुठे चालली म्हणजे पोरीच्या गावाले. आता झाली ना तब्येत चांगली, मग राहीन काय ते आपल्या जवळ. उद्याची आहे म्हणते तयारी. मला आता शांता मावशी सांगत होती, म्हणते आत्याबाई का नेहाचा फोन आला होता, म्हणते का नवीन वर्ष आहे आई, इथं साजरा करू आपण. खीरपुऱ्या बनवून मी, तू उद्या येऊन जाजो. संध्याकाळी मस्त खीरपुऱ्या बनवतो, बासुंदी बनवतो, अशी म्हणते तुमची बहीण. आईनं तर काही सांगितलं नाही मला, कधी काय फोन आला होता तर. तेच तर म्हणतो, मला तर नाही माहित कधी फोन आला होता आणि कधी बोलणं झालं. हा, कालही तर नाही बोलली मी. आता मी तर घरीच आहे किती दिवसापासून, आई बी घरीच आहे. काही नाही हो, आता मी आज झोपली कनी, म्हणत असं आता आईचे डिलिव्हरीचे दिवस जवळ आले, त्याच्यानं आता तयारी करून राहिली इथून पयाची. हा, सुटका कशी करू बा इथून, कशी जाऊ. आता चान्स भेटला ना, चांगला चान्स भेटला आज. काय सांगू कशी जाऊ, त्याच्यानं म्हणत असन काही ना काही बायना करा लागन. त्याच्यानं म्हणत असन आता नवीन वर्ष चालू आहे, चला आता चांगला चान्स भेटला, तर उद्याची आहे मग तयारी. तर देऊन दे जा म्हटलं टिकटीले पैसे घ्यायचे आणि बसून दे जा गाडीत. हा, सोडून दे जा. अशी काऊन बोलून राहिली तू? तर मग काय थांबून ठेवता काय? आता जातो म्हणते तर जाऊ द्या ना. मी तर तुम्हाला पहिलेच म्हणत होती का माझ्या डिलिव्हरीत तुमची आई कामं करत नाही. पाहिजा, जशी माझी डिलिव्हरी जवळ येईन तशी तुमची आई इथून पयन. हा, इथून जाईन म्हणजे जाईन, तर शेवटी तेच होऊन राहिलं ना. चालली ना आता, आज मी झोपली तर. म्हणजे स्वतःचं दुखलं सुकलं तर मी काम करन, पण माया एखाद्या दिवशी दुखलं तर ते पटत नाही. हा, आज तयारी चालू आहे, उद्या जातो म्हणते तर जाऊ दे जा. ठीक आहे ना, जातो म्हणते तर जाऊ देईन, मी कायले थांबवून मग. येतच नाही मग 2-3 महिने. आता तिची इच्छा, तिचं घर, जेव्हा याचं राहीन तेव्हा येईन, जेव्हा नाही याचं राहणार तेव्हा नाही येणार. झाला मग भात बनून? नाही बनवतो ना आता. आईले म्हटलं तांदूळ साफ करून ठेव, येतो म्हटलं मी. थोडंसं काम होतं मला सुभाष भाऊ संग, तर आलो भेटून. असं बनवा मग. हो बनवतो ना, कर ना तू आराम कर. भात बनला म्हणजे देतोच मी तुला आवाज, ठीक आहे? बर. चला मग मित्रांनो, आता स्वयंपाक बनवतो बा मी. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.